हिंगोली शहरातील मतदान केंद्रावर आमदार संतोष बांगरांच्या करामती पाहायला मिळालेल्या आहेत। संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर केला। एवढंच नव्हे तर थेट ईव्हीएम जवळ जाऊन घोषणाबाजी केली आहे। ते कमी की काय, संतोष बांगरांनी चक्क एका आजीला ईव्हीएम वर ते सांगतील ते बटन दाबायला लावलं। आपल्या बेलगाम वागण्यानं शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी चक्क लोकशाहीलाच नांगर लावल्याची चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे। बघूयात या आमदार महाशयांचा नेमका प्रताप काय। बेलगाम बांगर, लोकशाहीवर नांगर। ईव्हीएम मशीन जवळ आमदारांची घोषणाबाजी। निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली। हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर पहा। संतोष बांगर मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन जवळ उभं राहून घोषणाबाजी करतायत। ज्या मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही, त्याच मतदान केंद्रात बांगर चक्क मोबाईल घेऊन गेलेत। एवढ्यावरच हे महाशय थांबले नाहीत, त्यांनी ईव्हीएम मशीनच्या समोर मोबाईल कॅमेराही सुरू केला। संतोष बांगर मतदान करताना त्यांच्या कार्यकर्त्यांचाही गराडा पडला होता। कार्यकर्त्यांनीही मोबाईल कॅमेरे सुरूच ठेवले होते। एवढं कमी की काय, संतोष बांगर यांनी ईव्हीएमच्या जवळ घोषणाबाजीच केली। हा सगळा ड्रामा केल्यावर, नियमांचं वस्त्रहरण केल्यावरही संतोष बांगर यांचं मन भरलं नाही। त्यांनी त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या महिला मतदाराला बांगर यांनी मतदानाबाबत विचारायला सुरुवात केली। हे सगळं सुरू असतानाच मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाच्या एकाही कर्मचाऱ्यानं आमदार साहेबांच्या या कृतीवर आक्षेप घेतला नाही। त्यामुळे निवडणूक आयोगावरही टीका होतीये। शिवाय 2 ते 3 टर्म आमदार असलेल्या बांगर यांच्या वागण्यावरही टीका होऊ लागली। मागच्या आठवड्यापासून मी जे आरोप करत होतो की हा संतोष बांगर नावाचा कळमनुरीचा आमदार हा लोकशाहीला, हिंगोली शहराला कलंक आहे, ते त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं। मतदान केंद्रात जाऊन घोषणाबाजी करणं, त्या मतदान केंद्रात एका महिलेला हाताला धरून तिला बटन दाबायला लावणं, हे बटन दाबवून, ह्याच्यापेक्षा घोर अपमान या लोकशाहीचा कुठला असला पाहिजे। आम्ही निवडणूक आयोग महाराष्ट्राला तक्रार सुद्धा दिलेली आहे। ते बेशिस्त होते म्हणून 2022ला पळून गेल्यानंतरची त्यांची जी वक्तव्य आहेत, पण त्यांना अभय मिळतंय ना सरकारचं। त्यामुळे बेशिस्त आमदारांवर या सरकारमध्ये कारवाई करणारा एकही योद्धा, ज्याला म्हणतो ना ज्यांच्या मनातला किंवा ज्यांच्या शरीरातला जो पुरुष म्हटला जातो, तो काही नाही। निवडणूक आयोगानंही झालेल्या प्रकाराबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला। पण झालेल्या प्रकाराबाबत सांगतानाही निवडणूक निर्णय अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली वाटले। PRO जे आहेत आमचे केंद्राध्यक्ष, त्यांच्याकडून आपण अहवाल मागितलेला आहे की पूर्ण प्रोसिजर काय झाली होती, किती जण तिथे आपण उपस्थित होते मतदान केंद्रामध्ये, आणि त्याच्यावरून जर गोपनीयतेचा भंग होतोय असं अहवालांती दिसलं। आता प्राथमिक दर्शनी तसं हे होतंय, पण त्याच्यावर पूर्ण आपण केंद्राध्यक्ष, कारण की ते स्थळ पाहणी ठिकाणी होते, तर त्यांना त्याच्याबद्दल अहवाल घेऊन जर त्यांच्या बाबतीत हे होत असेल तर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे हे होणार आहे। संतोष बांगर यांच्या झुंडशाहीच्या बेलगाम वर्तनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही संतप्त झाले। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत, याचा विचार केला पाहिजे, असं माझं मत आहे। संतोष बांगर हे आमदार आहेत, गल्ली बोळातला गुंड नाही। विधिमंडळामध्ये कायदे करणारे लोकप्रतिनिधीच गुंड मवाल्यासारखे वागू लागले तर सामान्यांनी त्यांच्यापासून काय आदर्श घ्यावा। संतोष बांगर यांच्यासारखे आमदार महाराष्ट्राचं राजकारण कलंकित करतायत असं खेदानं म्हणावं लागेल। गजानन देशमुख, झी 24 तास, हिंगोली।